नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। पूजाति पूजेयतिभिः सुवन्द्यं संसारगम्भीरसमुद्रसेतुं ध्याने कनिष्ठं गलिमागरिष्ठम् आचार्यवर्यं प्रणमामि नित्यं। श्रीशान्तिसागरं प्रणमामि नित्यं। श्रीविद्यासागरं प्रणमामि नित्यं। श्रीसन्मतिसागरं प्रणमामि नित्यं। भारतं मे प्रियं राष्ट्रं भारतं हितकारकं भारताय नमस्तस्मै यत्र मे पूर्वजा स्थिता भारताय नमस्तस्मै यत्र मे पूर्वजा स्थिता। जोली 24 भगवान की, देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की, सिद्धांत शास्त्र की, आचार्य भगवान श्री शांति सागर जी महाराज की, आचार्य भगवान श्री विद्यासागर जी महाराज की, आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु युवा सम्राट कांतिरत्न आचार्य गुरु श्री चंद्रसागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की, अहिंसामय विश्व धर्म की, भव्य जीव हो आणि तो उपस्थित असलेले सर्व देशसेवक आणि त्यांचे परिवार, एक गोष्ट लक्षात घ्या, आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण एक विशेष कार्यक्रम आणि ध्वजारोहणचा कार्यक्रम ठेवला होता की याचा हेतू काय असेल, तर याचं मूळ कारण आहे की ज्या सैनिकांच्यामुळं पूर्ण भारत देश आज निश्चित रूपानं सुखामध्ये आणि आनंदामध्ये आपल्या घरामध्ये आपलं गुजरण करायला आहे, की त्या सैनिकांची आठवण निश्चित रूपानं आम्ही प्रत्येक वर्षातून 2 वेळा करणं आवश्यक आहे. वर्षभर करायचंच आहे, परंतु हे 2 दिवस तर न विसरता निश्चित रूपाने या देशसेवकांची आठवण सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. ही एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्ण आपल्या परिवाराचं बलिदान त्यांनी दिलेलं आहे. कशासाठी? देश सेवेसाठी. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे की आज जर आम्ही सुखामध्ये नाही ध्वजारोहण सुद्धा हे करायले, ही कुणाची? या परिवारांच्या अश्रूची देण आहे, म्हणून आम्ही ध्वजारोहण करलं. ही गोष्ट लक्षात घ्या. याचं मूळ कारण आहे, कारण की या जगामध्ये आणि पूर्ण विश्वामध्ये जर भारत देशामध्ये देशाची ताकद काय असेल तर वीर जवान आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. देशाची दौलत काय असेल तर युवा कमान आहे, आणि देशाची निश्चितपणे इज्जत काय असेल तर संत समान आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. ही 3 जर माणसं देशामध्ये नसती, आज जर भारत निश्चितपणे गारद झाला असता. आज भारत शान आणि ऐशो आरामाची जिंदगी जगत आहे. याचं मूळ कारण हे 3 व्यक्ती आहेत. आमच्या शास्त्रामध्ये सुद्धा की आम्ही मूलतया या सैनिकांच्या समोर मला हे मांडावंसं वाटतंय की मूलतया आम्ही अहिंसक असणारे धर्मवाले, जैन समाज हा अहिंसक आहे म्हणून म्हटला जातोय, परंतु तरी सुद्धा अहिंसक समाज असून सुद्धा आमच्या शास्त्रामध्ये आचार्यांनी जो देशाची सेवा करायला नाही जाणार आहे त्याला नियमानं स्वर्गामध्ये जागा मिळते असं सांगितलं आहे. त्याचं मूळ कारण काय असेल की निश्चित रूपाने तो एक व्यक्ती 125 करोड लोकांचं नुसतं संरक्षण करण्याचा प्रयत्न तिथं करत असतोय, आणि आपल्या प्राणांची कुठलीही पर्वा न करता त्यांचे परिवारामध्ये कायम ज्यावेळी त्यांच्याकडून निरोप येतील, ज्यावेळी निश्चित रूपाने देशाचे वेगवेगळे निरोप येतील, त्यावेळी त्यांचा परिवार कायम दुःखामध्ये असतोय. तो दुःख त्यांना त्यांच्या
परिवाराला दुःख मिळत असते याचं मूळ कारण की आपला मुलगा, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला वाटत असेल की त्यांना सवय झाली असेल या गोष्टी, परंतु त्यांचं सुद्धा जीव आहे, ते सुद्धा मानव आहेत आणि निश्चित रूपाने त्यांना सुद्धा वाटत असेल माझ्या परिवारातला सदस्य आहे तो सुरक्षित राहावा ही त्यांची सुद्धा इच्छा असते. परंतु तरी सुद्धा आपल्या हृदयावर दगडाचं काळीज आणि दगड ठेवून ते निश्चित रूपाने आपल्या परिवारातल्या एका सदस्याला तिथं त्या देश सेवेसाठी पाठवण्याची किमया ते निश्चित रूपाने परिवारातले सदस्य करतात, याची निश्चित रूपाने चिंतन आणि मनन आम्ही करणं आवश्यक आहे. आज एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना या सैनिकांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी मला बोलायच्या आहेत, परंतु आत्ता वेळ कमी आहे, दुपारच्या सत्रामध्ये मी बोलणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मला एकच मुख्य रूपानं काही मुद्दे मांडायचे आहेत. आज जर निश्चित रूपानं आम्हाने या सगळ्या परिस्थितीला बदलून मी कमिटीला बी निवेदन करतोय की जसं त्या ताईंनी उद्गार मांडले तसं निश्चित रूपानं प्रत्येक वर्षी या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार 15 ऑगस्टच्या निमित्त कमिटीच्या माध्यमातून आणि तुमच्या मुलांच्या ग्रुपच्या माध्यमातून, ह्या स्त्रियांच्या ग्रुपच्या माध्यमातून करावा, मी हे निवेदन पहिलाच करतो. कारण की कुठलीही गोष्ट जर माझ्याजवळ आली तर निश्चित रूपानं आम्हाला वाटतंय की त्या गोष्टीची पूर्णता व्हावी. कारण की आम्ही काही नेते नाही, बोलणार आणि सोडणार, आम्ही संत आहे, जे सांगणार ते करणार आणि जे सांगायला लावणार ते करायला लावणार, ही गोष्ट आहे. कारण की आमच्याकडे जसं मिलिटरीमॅन आपल्या सेवेमध्ये करत असतात, ॲक्शन दिली की त्याचे फॉलोअप करायचं, तसं निश्चित रूपानं आम्ही बी आहे संत लोक की जीवनामध्ये जे गोष्टी घ्यायच्या आहेत त्या करायच्या आणि मग निश्चित रूपानं सांगायच्या. कुठलाही संत असेल देशामधला तो निश्चित रूपानं कधी आपल्या पहिला आचरणात आणल्याशिवाय तो संत काही सांगत नाही. मला आज आवर्जून का बोलायचं आहे या गोष्टीवर, आवर्जून बोलायचं आहे की आज एवढे मुद्दे या बाबतीत आहे. आज मला सांगायचं आहे की एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता असेल, देशासमोर प्रलंबित कुठला मुद्दा असेल तर त्याच्यामध्ये निश्चित रूपानं या सगळ्या व्यवस्थेत सगळ्या माणसांना सांगायचं आहे की सगळ्यात जास्त देशामध्ये कोणाकडे लक्ष देणं आवश्यक आहे तर 2 व्यक्तींच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. ही व्यवस्था मला आवर्जून सांगायचं आहे, तो सैनिक आणि दुसरा किसान. या 2 व्यक्तींच्याकडे जर देशामध्ये लक्ष दिलं तर देश महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आजपर्यंत देशामध्ये ज्या जागा सगळ्या क्रांती झाल्यात त्या निश्चित रूपानं क्रांतीचं मूळ जनक कोण असेल तर एक तर निश्चित रूपानं सैनिक आहे आणि दुसरा जर कोण असेल तर तो किसान आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, तो शेतकरी. या माध्यमातून देशामध्ये सगळ्या क्रांतींची व्यवस्था आणि सुरुवात झालेली आहे. सैनिक लढत आहे, तो आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी तयार आहे आणि त्या सैनिकाला आणि देशातल्या सगळ्याच माणसांना जगण्याचं बल आणि शक्ती कोण देणार असेल तर तो किसान देणार आहे, त्याच्या अन्नाच्या माध्यमातून. ही गोष्ट लक्षात घ्या. या 2 गोष्टींची आवश्यकता आहे. आज निश्चित रूपानं की आम्ही प्रगती म्हणतोय की या 2 व्यक्तींना जोपर्यंत प्रगती पथावर आपण नेणार नाही तोपर्यंत निश्चित रूपानं देश प्रगती करू शकणार नाही. आज मला एक खंत वाटते कारण की आता काही थोड्या कालावधीनंतर जसं देश पुढे जाईल तसं थोड्या गोष्टी वाढाल्यात, परंतु तरी बी मधल्या काळामध्ये अशी खंत होती की निश्चित रूपानं सगळ्यात जास्त ज्या जगामध्ये महासत्ता देश आहेत त्या महासत्ता देशांचं सगळ्यात जास्त बजेट हे त्यांच्या सुरक्षेवर खर्च केलं जायचं. परंतु जगातला भारत एकमेव देश आहे की त्यांचं जे बजेट रक्षा बजेट आहे ते सगळ्यात कमी होतं. तरी सुद्धा मला आनंदानं सांगावं असं वाटतंय, तरी सुद्धा आनंदानं आमचं सैनिक काय न म्हणता देशाची सेवा अहोरात्र रात्रंदिवस करत होता. असा सैनिक पूर्ण जगात सापडणं नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. पैसे जास्त दिल्यावर राबणारा कोण बी मिळेलो तरी सुद्धा आहे त्यात समाधान मानून निश्चित रूपानं आपला सैनिक निश्चित रूपानं देशासाठी बलिदानाने आपल्या सगळ्या जनतेसाठी निश्चित रूपानं आपल्या प्राणांचे बलिदान देण्यासाठी तिथं उभा होता. ही सगळ्यात मोठी निश्चित रूपानं सगळ्यात मोठी बाब मी मानतोय. ही मग बऱ्याच वेळा या गोष्टीवर भाष्य केलेलं आहे कारण की आम्ही प्रगती म्हणतोय. प्रगती निश्चित रूपानं कुठल्या अवस्थेची, देश स्वतंत्र होऊन एवढे वर्ष झाले असेल तरी सुद्धा निश्चित रूपानं आम्ही प्रगतीपथावर आहे की नाही याचं चिंतन म्हणून आम्ही दोन्ही बाजूने बोलणार आहे. कारण की एक गोष्ट जे सत्य आहे ते सत्य बोलणार आणि जे असत्य आहे ते असत्य बोलणार. त्या गोष्टीला कुठल्याही गोष्टीला आम्ही घाबरणारी कधी नाही. कारण की सैनिक सुद्धा घाबरत नाही, छाती फडकून असतोय आणि संत सुद्धा घाबरत नाही, छाती फडकून असते. कारण जीवनात करण्यासारख्या सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत. मी देशासाठी आहे त्यांनी म्हणतात, आम्ही म्हणतोय सगळ्या देशासाठी आम्ही आहे. त्यामुळे घाबरण्याची काय काळजी
तुम्हीच म्हटलं, मी काय म्हणलो नाही. म्हणजे एवढ्या लोकांचा मला सपोर्ट आहे, सैनिकांना आणि आम्हाने. चांगला आहे. एक जोरदार त्या सैनिकांसाठी पहिला टाळ्या. मला एक गोष्ट लक्षात द्या, मला एका कवीचे एक निश्चित रूपाने एक साधारण एक दुहा आणि एक छोटासा चुटकुला आठवतोय. कारण की आज प्रगतीच्या नावावर आम्ही कुठं चाललोय याच्याकडे सुद्धा लक्ष या व्यवस्थेने देणं आवश्यक आहे. की एक लेखकाने एक कविता लिहिली होती की असा प्रसंग, त्या कविता आणि नाही त्या चुटकुल्यामध्ये असा प्रसंग दाखवला होता की ज्यावेळी निश्चित रूपानं ज्यावेळी या सगळ्या घटना चालू आहेत, त्यावेळी सगळ्या घटना चालत असताना एक असा प्रसंग त्या कवीनं दाखवला होता, त्या लेखकानं त्या कवितेच्या माध्यमातून, की काय झाले, महात्मा गांधी स्वर्गामध्ये आहेत आणि ज्यावेळी राजीव गांधींचं निधन झालं तेव्हा राजीव गांधी सुद्धा स्वर्गामध्ये गेले. त्यावेळी बापूजी आता तिथं भेटल्यानंतर नाही, बापूजी राजूजींना विचारतात की देशाची प्रगती काय आहे. त्यावेळी राजूजी म्हणतात देशाची प्रगती लई आहे. आपको गोली से उड़ाया, मेरी माँ को टेनगन से उड़ाया, मुझे से उड़ाया. मी या गोष्टी विनाकारण सांगत नाही. या गोष्टीवर सुद्धा आम्ही लक्ष देणं आवश्यक आहे. आम्ही जर या गोष्टीवर लक्ष दिलं नाही, आज एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे अनुशासनामध्ये राहणं आणि निश्चित रूपानं आमच्या देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या दिशेने नेणं हे प्रत्येक नागरिकाचं आणि प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कुठलीही व्यवस्था जर बिघडत असेल तर त्या व्यवस्थेला बदलण्याचा निश्चित रूपानं अधिकार या प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक व्यक्तीला भारत देशातल्या आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं जीवनात चिंतन करा. आणि दुसरी गोष्ट कोणती असेल की आज निश्चित रूपानं या सगळ्या गोष्टींचा जर अभिमान कोणाला वाटत असेल तर सगळ्यांना अभिमान सगळ्यात जास्त वाटायला. आज खरोखर त्यांनी आपले मत प्रदर्शन अभिभाषणामध्ये केलं की आम्हाला आज निश्चित रूपानं गिजवण्यामध्ये पहिल्यांदा झालं असं वाटलं. मी म्हटलं याच्या मागं झालं असेल, पहिल्यांदा झालं असे काहींनी म्हणले. निश्चित रूपाने एक गोष्ट लक्षात घ्या, माझं तर मत आहे की मी प्रत्येक गावात या प्रत्येक वर्षी मी हा कार्यक्रम करत असतोय. मी सैनिकांना सांगते, एक वर्ष आजपर्यंत माझा कधी चुकला नाही की 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी मला कुठं मिळाल तिथं सैनिकांचा सत्कार केला नाही असं माझं जीवनात कधी झालं नाही. त्यामुळं तुमच्या पाठीशी मित्र आहे, काय भिवू नका. आणि मी अशा आव्हान करतोय की निश्चित रूपानं वेगवेगळ्या युवक संघटनांनी आणि वेगवेगळ्या संघटनांनी, सामाजिक संघटनांनी सुद्धा याची नोंद घ्यावी की जीवनामध्ये जे चांगले कार्यक्रम आहेत, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आमच्या जीवनामध्ये आम्ही पुढे नेणं आवश्यक आहे. कारण की ज्यांनी आज निश्चित रूपानं आम्ही म्हणत असेल की ते रिटायर झाल्यात, काय झाले याची गोष्ट नाही, परंतु निश्चित रूपानं त्यांनी खरोखर देशासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे, देशासाठी आपलं रक्त सांडलेलं आहे, देशासाठी आपला परिवार समर्पित केलेला आहे. निश्चित रूपानं त्यांची जाण कायमस्वरूपी आम्ही ठेवणं आवश्यक आहे. जीवनामध्ये चिंतन करा. एका सैनिकांनी एक मत मांडलं की आमची इच्छा काय आहे की निश्चित रूपानं असं आमच्या परिवाराला मदत करता तशीच मदत करावी. ही सुद्धा मी सगळ्या परिवारांना मी निश्चित रूपानं निवेदन करतो की त्या परिवारांनी निश्चित रूपानं त्या सैनिकांच्या घरातल्यांना वाटून देऊ नये की तुमचा मुलगा तुमच्या घरात कोण नाही, निश्चित रूपानं आम्ही सुद्धा तुमचेच आहे असे एक परिवार, निश्चित रूपानं एक परिवाराने एक नातं निर्माण केला तर लई चांगलं होईल. कारण की त्यांना का हे वाटतंय, कारण की त्यांनी ज्यावेळी तिथं जात असतात, तिथं गेल्यानंतर त्यांचा परिवार इथं असतोय, त्यांना सुद्धा ती लढत असताना त्यांनी देशासाठी लढत असतात, परंतु त्यांना बी त्यांच्या परिवाराची काळजी असते. कोण कुठंही गेलं, जसं एका कवींनी म्हणलेलं आहे की घार असते आकाशी मात्र तिचं लक्ष असते पिलापाशी. जरी घार आकाशामध्ये असली तरी कुठल्याही बाजूला कुठेही जरी आपलं प्रयाण करत असेल त्या घारीचं लक्ष मध्ये पिलापाशी असते. परंतु सैनिक एकमेव असा व्यक्ती आहे की तो निश्चित रूपानं त्याचं लक्ष परिवाराकडे सुद्धा असतं आणि परिवाराच्या पहिला त्याचं लक्ष देशाकडे असते. ही गोष्ट महत्वाची आहे. त्याचं चिंतन करा. आम्ही या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्हाला जर खरोखर निश्चित रूपानं काय करायचं असेल तर निश्चित रूपानं 4 गोष्टी मुख्यत्वानं करायला पाहिजे. आमच्या देशाला जर आदर्श आणि महासत्ता बनवायच्या दिशेने न्यायचं असेल तर 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिला सगळ्यात महत्वाची गोष्ट, पहिला या 4 गोष्टीमधील काय गोष्ट असेल तर सैनिकांचा आदर आणि सत्कार, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट काय असेल तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला देशाला आदर्श बनवायचा असेल तर आमच्या जीवनामध्ये या देशातील शिक्षक आदर्श बनला पाहिजे. सर कुठं बसल्या आहेत, शिक्षक आदर्श बनला पाहिजे. आमच्या देशाला आदर्श बनण्यासाठी, महासत्ता बनण्यासाठी आवश्यक बाब आहे. तिसरी गोष्ट काय तर आमचा नेता धर्म नेता बनला पाहिजे. नुसता नेता बनून चालणार नाही,
ते लय आहेत, धर्म नेते कमी आहेत. आज एक एक नेत्यांना आम्ही असं बघितलेलं आहे, निश्चित रूपानं ते नेते नाही विदेशामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी आदर्शपद निर्माण केला होता, अशी नेते मी बघितलेले आहे. आज याचं चिंतन करणं आवश्यक आहे. लाल बहादूर शास्त्री एक असे पंतप्रधान बनले काय, हे असे व्यक्तिमत्व नेत्याच्या रूपामध्ये असे एक व्यक्तिमत्व होते की निश्चित रूपानं ते नेता असून सुद्धा आपल्या धर्माचं आणि आपल्या संस्कृतीचं कधीही पालन त्यांनी सोडलं नाही. विदेशात गेल्यानंतर सुद्धा ज्यावेळी सगळ्या देशांची एक मीटिंग चालू होती आणि संध्याकाळची वेळ झाली, 5 वाजले होते, ते म्हणले त्या कुणालाही 2दा एक सूचना दिल्या परंतु कुठली परमिशन मिळाली नाही म्हणून ते डायरेक्ट उठून गेले आणि जेवण करून परत आले. त्यावेळी सगळे देशाचे नाही जे नेते होते ते म्हणाले की यांना निश्चितपणानं जो रीतिरिवाज घातलेले आहे, ज्या निश्चितपणानं नियम अटी घातलेले आहेत, ते नियम त्यांनी धाब्यावर बसून हे भारताचे पंतप्रधान असे कसे गेले. त्यावेळी ते म्हणले तुम्ही रात्रभर मिटिंग घेत बच्चेला, माझा धर्म आहे, माझी संस्कृती आहे की मी निश्चित रूपानं रात्री मी भोजन करत नाही, त्यामुळे निश्चित रूपानं मी वासा करायसाठी गेलतो आणि वासा करून आले, तुम्ही काय कारवाई करणार असतं तर करू शकताय. त्यांच्यावर कारवाई झाली नाही. जेवढे देश त्या सभेमध्ये आले होते त्या सगळ्या सभेतल्या देशांनी निश्चित रूपाने एकत्र येऊन त्यांचा एक सामूहिक भारत देशाच्या रूपामध्ये भारतीय संस्कृतीचा म्हणून त्यांचा सन्मान केला आणि त्यांना एक पदवी दिली की निश्चित रूपाने संस्कृतीमध्ये जर ग्रेट कोण जगामध्ये असेल तर भारत हा जगामध्ये देश आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, म्हणून त्यांचा सन्मान झाला. त्यामुळे नेता धर्म नेता बनला पाहिजे. नेत्यानं निश्चित रूपानं आपल्या आचरण, आपल्या क्रिया आणि संस्कृती 3 काळात सोडता कामा नये, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि चौथी कोणची बाप असेल तर आमच्या व्यवस्थेला भ्रष्टाचार मुक्त बनवणं आवश्यक आहे. आमच्या व्यवस्थेला आम्ही भ्रष्टाचार मुक्त बनवणं आवश्यक आहे. आज व्यवस्था एवढी निश्चित रूपानं खालच्या स्थितीला चालली आहे आणि त्या व्यवस्थेला निश्चित रूपानं जर आम्ही चांगलं बनवायचं असेल तर पहिला आम्ही निश्चित रूपानं व्यवस्थित बनणं पाहिजे. काहीतरी काम व्हावं, लवकर व्हावं म्हणून लगेच टेबल खालनं पैसे. मी स्पष्ट बोलाले, पुढं बोलाले, माघार बोलत नाही मी. कारण की मी कोणाला भेद आता तर जास्त ताकद आहे, कारण की तर सैनिक सगळे आल्यात, त्यामुळे भ्यायची गरज नाही मला. पाठीशी एवढे सैनिक आहेत माझ्या, त्यांचे परिवारवाले, ताकद वाढल्या माझी. त्यामुळे एक गोष्ट लक्षात आहे, भिण्याची काही गरज नाही. त्यामुळे तुम्ही निश्चित रूपाने तुमच्या जीवनामध्ये एक संकल्प आजच्या स्वातंत्र्यदिनी घेणं आवश्यक आहे की मी कुठेही कुठल्याही अनुशासनामध्ये जे सरकारचे नियम असतील, कायदे कानून असतील ते मोडणार नाही, हा एक संकल्प घेऊन जावा. महाराज असं होणार नाही म्हणालेत, व्हायला पाहिजे. जोपर्यंत या क्रियांना आम्ही कळू शकत नाही तोपर्यंत निश्चित रूपानं देशाची प्रगती, देश प्रगतीपदावर 3 काळात जाऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आज आमची व्यवस्था आणि व्यवस्थेमध्ये असलेल्या व्यवस्थेला लागलेली कीड, पहिला ती कीड काढून टाकायला पाहिजे. तोपर्यंत भारत कधीही मुक्त होणार नाही. आम्ही स्वातंत्र्य दिन कितीही साजरं करून दे, कितीही स्वातंत्र्य दिन साजरा करा तुम्ही, परंतु जोपर्यंत आमच्या व्यवस्थेला लागलेली कीड आहे ती किडेतून आपण मुक्त होत नाही तोपर्यंत खऱ्या रूपानं भारत हा स्वतंत्र होणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, दुसरी गोष्ट काय जर असेल, भारताला जर स्वतंत्र अजून बनवायचं असेल, मी स्पष्ट रूपात तुमच्या पुढ्यात म्हणले, भारत आज स्वतंत्र नाही. भारताला जर स्वतंत्र बनवायचं असेल, जी आमची संस्कृती आहे त्या संस्कृतीची अशीच आम्ही चालवत राहायला पाहिजे. आम्ही आज बदलत चाललो आहे. आमची संस्कृती सोडून आम्ही पाश्चात्य संस्कृती आमच्या मानगुटीवर बसवून घेतली आहे आणि तीच वाहत चालली आहे. पहिली गोष्ट काय असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, पहिला जीवनामध्ये तुम्ही काय संकल्प आजच्या दिवशी घ्यायचा असेल तर पहिला संकल्प घ्या की आमच्या भारताला आम्ही इंडिया कधी बोलायचं नाही, आमच्या भारताला आम्ही भारतच बोलायचं आहे. ही गोष्ट पहिला संकल्प घेऊन जावा. कधीही माझ्या तोंडातून माझ्या देशासाठी इंडिया हे शब्द येणार नाही, तर आमच्या देशाचं नाव हे भारतच आहे आणि भारतच राहणार आहे आणि भारतच असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला माहित नसेल, इतिहास माहित नसेल, इतिहासाची पानं उघडून बघा. भारत देशाला नाव कुणामुळे पडलेलं आहे? आदिनाथांचे जे प्रथम तीर्थंकर आदिनाथ ऋषभनाथ होते, त्यांचे जे पुत्र होते भरत चक्रवर्ती, त्यांच्या नावावरनं निश्चित रूपानं या भारत देशाला भारत हे नाव पडलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे इतिहास विचारता कामा नये. आणि इंडिया शब्द निश्चित रूपानं हा डिक्शनरी जरा काढून बघितला तरी इंडिया शब्दाचा अर्थ काय होते जरा काढून बघा. 3 काळात आम्हाला कोण मूर्ख बनवू शकत नाही. 3 काळात निश्चित रूपानं ज्यांनी जगाला शिकवण्याची किमया केली तो गुरु रूपामध्ये असणारा देश भारत देश, त्याला निश्चित रूपानं कोणीही मूर्ख बनवण्याची किमया करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या.
पहिला संकल्प कधी 3 काळामध्ये कुठं आम्ही लिहिताना इंडिया लिहिणार नाही, आम्ही भारतच लिहिणार. कुठेही बोलताना आम्ही इंडिया बोलणार नाही तर भारतच बोलणार. हा संकल्प आज घेऊन जावा. दुसरी गोष्ट काय असेल, तुमच्या भारताला जर पुढे न्यायचं असेल, आपल्या भारताला जर पुढे न्यायचं असेल, ही गोष्ट महत्वाची. मी बळमन 2 ट्युनिंगमध्ये बोललो. याचं मूळ कारण समजून घ्या. याचं मूळ कारण काय असेल, जर भारत देशाला पुढे न्यायचं असेल तर पहिली गोष्ट पाश्चात्य संस्कृतीमध्ये पहिली गोष्ट काढून टाकायची आहे मातृभाषेचं शिक्षण. ही गोष्ट लक्षात घ्या. मातृभाषेचे शिक्षण आमच्या मुलांना आम्हानी सगळ्यांना एकच आता होड लागल्या. माझा मुलगा टॉय बूट कोट सगळं घालून 80 लाखाच्या बसमधनं जायला पाहिजे, इंग्लिश बोलायला पाहिजे. आई वडिलांना इंग्लिश येत नाही, मुलं शिकायला पाहिजेत. काय करलायस अभ्यास? आता ह्यांना काय इंग्लिश उलट धरले का सवज धरले अभ्यास करल्यावर? एक गोष्ट लक्षात घ्या, आजपर्यंत जगामध्ये जेवढे देश महासत्ता बनले आहेत त्या महासत्ता देशाने त्यांची भाषा सोडून दुसरी भाषा आजपर्यंत अवलंब केली नाही. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आणि तुम्ही म्हणत आहात की महाराज इंग्रजीमध्ये शिक्षण घेतलं नाही तर आमच्या मुलांना भविष्यामध्ये पुढे गेल्यानंतर इंग्रजीतून कसे येणार? मला एक सांगा, आजपर्यंत अशी बरीच मुलं आहेत की त्यांनी मातृभाषेमध्ये शिक्षण केले परंतु इंग्रजी फडाफडा नाही, ते इंग्रजी बोलण्याला सुद्धा लाज वाटेल अशी इंग्रजी बोलतात. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही सांगू नका. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, मातृभाषेचं प्रेम पहिलं वाढणं आवश्यक आहे. आणि तिसरी गोष्ट काय असेल, या भारत देशामध्ये निश्चित रूपानं आम्हाने या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे. या गोष्टीकडे आम्ही दृष्टीपाठ करलाय. पहिली तुम्ही संकल्प मनात आज बांधून जायचंच आहे, सोडणार नाही मी. हा संकल्प बांधून जायचा आहे की आजच्या स्वातंत्र्य दिवशी जर खरोखर तुम्हाला वाटत असेल की माझ्या भारत देशाला मी स्वतंत्र करण्याची किमया करतोय, एक संकल्प बांधून जावा आज की फक्त आजपासून माझ्या भारत देशामध्ये निर्मित होणाऱ्या सगळ्या वस्तू आणि सगळ्या गोष्टी मी खरेदी करेन, विदेशी वस्तू वापरणार नाही. हा एक नारा किंवा एक संकल्प तुम्ही घेऊन जावा. आम्ही याचं चिंतन करायचं आहे. आम्ही बऱ्याच गोष्टी नाहीतर त्याच्या पुढे जावा. आता जे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्रजी मोदी, त्यांनी निश्चित रूपानं दुसऱ्या अवस्थेमध्ये एक योजना लॉन्च केलेली आहे. कुठली? मेक इन इंडिया आहे काय? त्या मेक इन इंडियामध्ये भाग घेतले त्या तर निश्चित रूपानं गोष्टी असेल त्या वस्तूंना खरेदी करा, त्या गोष्टींना खरेदी करा, चालतंय. परंतु निश्चित रूपानं 100% विदेशी आणि 100% बाहेर असणार आहेत त्या कुठल्याही वस्तूंना खरेदी करू नका. हा संकल्प बांधून घे जा. आज आम्हीच आमच्या देशाला पारतंत्र्य न्यायलोय, आम्हीच आमच्या देशाला परक करलोय आणि आम्हीच आमच्या देशाला आणि आमच्या नागरिकांना परतंत्रामध्ये ढकलून द्यालोय. ही आम्हीच करलोय. आम्ही सुधारणा आवश्यक आहे. आज जगातली 1 नंबरची महासत्ता, 2 नंबरची महासत्ता यामध्ये नाव घ्यायचं तर अमेरिका आणि चीन महासत्ता बनण्याचं कारण निश्चित रूपानं त्या दोन्ही देशांना महासत्ता बनवण्यामध्ये हा 70% वाटा भारताचा आहे. काय सांगवले बघा डोळे उघडून, काय सांगवले? जगामध्ये जे 2 महासत्ता बनल्या त्याच्यामध्ये त्यांना महासत्ता बनण्यामध्ये 70% वाटा हा भारताचा आहे. आम्ही महासत्ता बनवले, आम्ही माग आहे. त्यामुळे या संकल्पाला आज बांधा. आज महत्वाची गोष्ट आहे, ज्यांनी निश्चित रूपानं हा संकल्प जेवढ्या प्रमाणात जेवढा करताय तेवढा करण्याचा प्रयत्न करा की निश्चित रूपानं मी काही झालं तरी जेवढ्या भारतात आणि किंवा मेक इन इंडियामध्ये सहभाग असलेल्या कंपन्या असतील त्यांचेच प्रोडक्ट मी खरेदी करणार. हा एक संकल्प घेऊन जावा. निश्चित रूपानं बाकीच्या कोणत्याही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. निश्चित रूपानं मला भरपूर काही बोलायचं आहे परंतु वेळ अपुरा आहे, कारण की आहारची वेळ आणि दुपारच्या सत्रामध्ये एक विशेष प्रवचन आहे. तुम्हाला माहिती आहे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे विशेष प्रवचन दुपारी 3 वाजता इथं याच मंडपामध्ये होणार आहे त्या विशेष प्रवचनासाठी. त्यामुळे आता निश्चित रूपानं या सैनिकांसाठी समर्पित म्हणून या गोष्टी मी बोललो. त्यामुळे तुम्ही चिंतन करा, या सगळ्या गोष्टीचं चिंतन आणि मनन करावं. कारण की जी भारत सोन्याची चिडिया होती ती सोन्याची चिडिया भरून राहावी आणि परत सोन्याची चिडिया व्हावी ही इच्छा. आणि मी एवढेच भाव करतो आमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींना तुम्ही लक्ष आणि प्राधान्य देऊन तो संकल्प घेऊन तुमच्या जीवनात ते करावं एवढी भावना करतो. आणि आजच्या वाणीला मी विराम देतोय. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की